भाग्यनगर गुन्हे शोध पथक आणि भाग्यनगर पोलीस स्टेशनची टीमनं जवळपास 5 आरोपी अटक करून 10 गुन्हे सिटीचे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते निष्पन्न केलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 78 लाखची प्रॉपर्टीची मुद्देमालची रिकव्हरी झालेली आहे आणि त्यामध्ये एक जे मोठा रॅकेट होता आणि एक मोठी मुद्देमालची रिकव्हरी हा मध्ये दिसतो की नांदेड पोलीसचे भाग्यनगर पोलीस स्टेशनची डीबीने चांगली कामगिरी करून एक मोठी रिकव्हरी आणि मोठा एक रॅकेट उघड केलेला आहे. सर, दुसरं एक गँगवरमध्ये पण काही आरोपी अटक केले, कोण आरोपी कुठे सर? 2 आरोपी अटक केलेला आहे सध्या. आम्ही शाहरुख कबूतर तसेच उबैद हा दोन्हीला आपण अटक करून कोर्टमध्ये आज कोर्टमध्ये पाठवत आहोत. हा दोन्हीच्या फिजिकल आणि डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट होता जे भाग्यनगरमध्ये 4 तारीखच्या मर्डर झाला होता. शेवटचा प्रश्न की गुन्हा केल्यानंतर त्यानं वेश बदलला होता का पोलिसांनी त्याला पकडलं किंवा त्याला ओळखलं म्हणून? असा दिसतो की ते हेड शेव केला होता आणि मूछ त्यांनी ग्रो केला होता. त्यांचे प्रयत्न होता की पोलीस आम्हाला ओळखू नये किंवा आजूबाजू फोटोमध्ये आम्ही त्याच सारखा दिसू नये. त्यांचे प्रयत्न होता आणि ते सेल्फ बूस्ट पण करत होता की आम्ही कबूतर आहोत आणि गुन्हा कळल्यानंतर आम्ही पळून जातो, आम्ही पोलीस आम्हाला पकडू शकत नाही. पण असा झालेला नाही. नांदेड जिल्ह्याला यश आलेला आहे आणि त्यांना आपण पकडून लॉच्या समोर घेऊन जातो. कबूतरचे मोठा क्राईम हिस्ट्री आहे. त्यांच्यावर MPDA सुद्धा प्रपोज होता आणि असा दिसतो की 10-12 गुन्हे त्यांच्यावर आहे, प्रॉपर्टी ऑफेन्स आणि बॉडी ऑफेन्स दोन्ही. आणि ते सध्या प्रयत्नात होतात की एक छोटा मोठा गँग बनवू आणि अदर जे गँग आहे त्यांच्यासोबत मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये दहशत पसरवण्याची त्यांचे प्रयत्न. सर, आज आपण जे काही प्रेझेंटेशन दिलं त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की कुठली गुन्हेगारी नांदेडमध्ये वाढलेली नाही, त्यावर पोलिसांतर्फे काय सांगतात? मी आवाहन करणार की जे एक परसेप्शन बनत आहे किंवा चुकीची एक आपण कोट अनकोट वर्ड वापर करतो की वाढती गुन्हेगारी किंवा नांदेड क्राईमचा हब झालेला आहे, हा एक रॉंग नरेटिव्ह आहे. एकही पॅरामीटर्समध्ये किंवा एकही मुद्दामध्ये आपण असा जर कम्पेअर करू इयर ऑन इयर किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर क्वांटिटेटिव्हली तो काही गुन्ह्यामध्ये इनफॅक्ट डिक्रीजिंग ट्रेंड आहे. नांदेड जिल्हा पोलीसनं चांगली कामगिरी मागच्या 1-2 वर्षमध्ये केलेला आहे. क्वांटिटेटिव्हली सुद्धा गुणात्मक जर आपण कम्पेअर करू त्यामध्ये सुद्धा बरेच असा ट्रेंड दिसतो की नांदेडमध्ये सिव्हिक कल्चरमध्ये खूप इम्प्रूव्ह झालेला आहे. आपण मिरवणूकचा विषय असो, जयंती सण उत्सवचा विषय असो किंवा मागच्या इलेक्शनमध्ये तो नांदेड जिल्हा पोलीस किंवा नांदेडकर असा एक समन्वय आहे आणि असा दिसत नाही की क्राईम मध्ये वाढ झालेला आहे. तो इथे बरेच इंडस्ट्री पण आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, मेडिकल इंडस्ट्री आहे, एज्युकेशन इंडस्ट्री आहे. हा सर्व मध्ये जर आपण चुकीची नरेटिव्ह किंवा एक फॉल्स नरेटिव्ह देणार की वाढती गुन्हेगारीचा हब, तो हा सिटीच्या पण बदनामी आहे, नुकसान आहे. इथे मोठा धार्मिक इन्स्टिट्यूशन आहे, एक पवित्र गुरुद्वारा आहे, सिटीची वेगळी एक एअरपोर्ट आलेला आहे, रेल्वेच्या डिव्हिजनल ऑफिस आहे. हा सर्व असताना एक चुकीची नरेटिव्ह जाऊ नये म्हणून आम्ही हे प्रेझेंटेशन देऊन कंपॅरिझन दाखवलेलं आहे.